सांगतो, हा कार्यकर्त्यांचा आपला पक्ष आहे. आज 2.5 वर्षामध्ये 3 वर्षामध्ये एवढा कार्यकर्त्यांचा मोहळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो. महाराष्ट्राच्या बाहेर देखील पूर्ण देशभर शिवसेना आपल्या एकेका राज्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये पोहोचते. खऱ्या अर्थाने हे मोठं यश आहे आणि म्हणून हा कार्यकर्त्यांचा सन्मान वाढवणारा पक्ष आहे. इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही. काही लोक आपल्याला गुलाम समजतात, काही लोक म्हणतात गुलामांनी बोलायचं नाही. खरा गुलाम आणि लोकसेवक हे आम्ही जनतेचे सेवक आहोत, जनतेचे गुलाम आहोत. जनता ही मालक आहे. पण तुम्ही जेव्हा स्वतःला मालक बनता तेव्हा जनता ही तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला घरी बसवलेलंच आहे आणि म्हणून घरी बसलेल्या माणसाला जनता घरीच बसवते. हा इतिहास आहे आणि म्हणून आम्ही 80 लढवून 60 आलो. तुम्ही 110 लढवून 20 आले. हा विचार या ठिकाणी काय काय उपमा आपल्याला देतात. 1 मिनिट जायला लागत या शिवसेना अंगार है, इतना क्या बड़ो आपल्याला साथ दिलेली आहे. ही सर्व मी नेहमी सांगतो, एखाद्याला उच्च शिखरावर घेऊन जाणारी जनताच असते आणि उचलून आपटणारी जनता असते. आणि म्हणून हे मायबाप जनतेचं जे काही प्रेम आहे हे आपल्याला मिळवायचं असेल तर त्यांच्यामध्ये जाऊन आपल्याला काम करावं लागेल. त्यांच्या व्यथा आपल्याला सोडवाव्या लागतील, त्यांच्याशी संवाद आपल्याला साधावा लागेल, त्यांच्याशी आपल्याला शेतकऱ्यांच्या मार्गावर आपल्याला जावं लागेल. आणि म्हणून आपण पाहिलं की संवेदना काय असते, संवेदना शून्य लोकांना काय आपण त्यांच्याकडून अपेक्षा करतो. ज्या वेळेस या महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली, महाराष्ट्रामध्ये पूर आला, महापूर आला, तेव्हा आपला दसरा मेळावा झाला. मी सांगितलं आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना की तुम्ही मुंबईच्या दसरा मेळाव्याला तुम्ही महापूर इथल्या लोकांना सोडून येऊ नका. त्यांची दिवाळी काळी होता कामा नये. दसऱ्याला आपल्या लोकांनी जाऊन त्यांच्या घरांना तोरणं बांधली, रांगोळ्या काढल्या, त्यांना दसऱ्याचं दिवाळीचं साहित्य आपण दिलं. शिवसेनेच्या वतीने दिलं, सरकारच्या वतीने देखील आतापर्यंत इतिहासामध्ये 32,000 कोटीचं पॅकेज त्यांना दिलं. आपण सगळे नियम अटी शर्ती बाजूला काढले आणि आपल्या लोकांनी मदत केली, त्यांना जाऊन मदत केली. ही बांधिलकी आहे, ही बांधिलकी आहे. पूर असू द्या, महापूर असू द्या, अतिवृष्टी असू द्या, दुष्काळ असू द्या, शिवसेना धावून जाते. मग संकट असू द्या, महापूर कोल्हापूरचा असू द्या, सांगलीचा असू द्या, बीडचा असू द्या, अगदी आपण केरळपर्यंत गेलो, उत्तराखंडपर्यंत. पहलगाम मध्ये हल्ला झाला त्याही वेळेस आपण गेलो. आपल्या लोकांना संकट तिथे शिवसेना, आपत्ती तिथे शिवसेना, हे समीकरण आहे. हे आनंद दिघे साहेबांनी शिकवलंय. मला माहित आहे की जेव्हा पुण्याला आपल्या इकडे जांभूळ पाड्याला त्यावेळेस पाहिला, त्यांचे संसार उभे करण्यासाठी दिघे साहेबांनी सगळी संसाराची सगळी करून ते हे जे काही बाळकडू आहे ते जे आपल्याला मिळालेलं आहे ते कधी विसरू शकत. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये देखील आपण पाहिले की या निवडणुका ज्या आहेत या कार्यकर्त्यांच्या निवडणुका, नेत्यांच्या निवडणुका, लोकसभा विधानसभा झालेल्या आहेत. आता कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत. या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. हेच कार्यकर्ते जे आहेत हे आपल्याला आमदार, खासदार, मंत्री सगळं करतात. या कार्यकर्त्यांच्या जेव्हा अडचणी असतात, संकट असतं, ते कार्यकर्ता हा जपला पाहिजे. हा कार्यकर्ता हा शिवसैनिक, हेच खऱ्या शिवसेनेची ताकद आहे. आणि म्हणून तो जेव्हा संकटात असतो, तो जेव्हा अडचणीत असतो, तेव्हा त्याची अपेक्षा असते की आमच्या नेत्यांनी, आमच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या संकटात उभं राहावं. त्यावेळेस मात्र त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि त्याला बाकी त्याला काही नको. आणि म्हणून हे प्रत्येक नेत्याने, खासदार, आमदार, जे नगरसेवक जे कोणी होतील त्यांनी प्रत्येकाने पाळलं पाहिजे. कार्यकर्ता निवडणुकीमध्ये आवडता असतो,
पण निवडणूक झाली तर तो नावडता होता कामा नये. कारण का निवडणूक झाली की झालं त्याचं काम, असं होता कामा नये. तिकडं त्यांच्या नावामध्ये यूज अँड थ्रो तसं आपलं होता कामा नये. समजलं नाही. आणि म्हणून ते मी अनुभवले आणि बऱ्याच लोकांनी अनुभवलेला. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो कार्यकर्ता आहे तो जपला पाहिजे. कार्यकर्ता आता आपण आहोत. हे व्यासपीठ एवढं भरलेलं आहे, परंतु या व्यासपीठावर जर शेवटपर्यंत टोकापर्यंत बसलेले कार्यकर्ते नसते तर या व्यासपीठाची शोभा राहिली नसते. हे ऐश्वर्य शिवसेनेचं तुम्ही आहात, हे जे काय वैभव आहे हे कार्यकर्ते. आणि म्हणून मला अभिमान आहे. आज कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये जाऊ द्या, हा कार्यकर्ता जो आहे हा एकनाथ शिंदेची आपुलकीने वाटतो. त्यांचे चेहरे बघतो, चेहऱ्यावर आनंद पाहतो, चेहऱ्यावरचे जे काय हावभाव आहेत ते पाहतो. अगदी कुठल्याही राज्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचलो तरी सुद्धा ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये. कारण शेवटी मी पैसे किती कमवले, प्रॉपर्टी किती कमवली, संपत्ती किती कमवली यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचा प्रेम किती कमवलं ते कमवण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये तुमच्या शिवसेनेला जे काय आज मोठं यश मिळतंय, कितीतरी लोक जे आहेत आज शिवसेनेमध्ये येत आहेत. कारण त्यांना माहित आहे शिवसेना काम करणारी आहे, शिवसेना दिलेला शब्द पाळणारी आहे. शिवसेनेचा अजेंडा मुळात विकास आहे. शिवसेनेचा अजेंडा गरिबांचा उद्धार करणं आहे, गरिबाची मदत करणं आहे, अडीअडचणीला मदत धावून जाणार आहे शिवसैनिक आहे. आणि म्हणून या राज्यामध्ये आता मी 2.5 वर्षामध्ये जे काम केले ते तुमच्यासाठी, 2.5 वर्षामध्ये काम केले ते तुमच्या समोर